मी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी एजाच कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि। नमस्कार, माझे नाव कुमारी कामाक्षी संतोष सावंत। मी इयत्ता 7वीत सरस्वती विद्यालय कालेगी या शाळेमध्ये शिकते। कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले। स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत राहिला असेल। स्वातंत्र्याची मूल्ये अनेक शब्दात सांगता येणार नाहीत, इतकी मोठी आहे। आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतलाय। त्या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या वेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या, याबद्दल तर आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत। मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं तोंडावर तरी असं रक्त सहसायला लागतं। आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती, ती भावना, ती देशभक्तीची भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो। किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान देते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं। का बरं माहिती आहे का? कारण आपल्या भारतासारखा शेती प्रधान, कृषी प्रधान देश दुसरा कोणताच त्या काळी तरी नव्हता हो। म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा। 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला। 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला। किती छान ना? पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कुणापासून? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून, पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही। ते कार्य तर अजूनही का चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या कित्येक नेत्यांनी, समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारताच्या सुराज्यात बदलण्यासाठी, पण खंत याची वाटते की ते कार्य अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही। आजही ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही। एवढंच नाही, पूर्वी भारतीयांना ना इनामापेक्षा इमान हा शब्द खूप महत्त्वाचा होता, पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण। त्या स्वतंत्र भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय। एवढंच नाही, पूर्वी पैका रुपया माहित होता, पण आता काळा पैसा माहितीये। किती बदल झालाय। पण एक गोष्ट तर आहेच ना, सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे। मग असं का होतं? 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्याने कुणी राष्ट्रभक्त होत नाही ना। फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला वंदे मातरम म्हटल्याने कुणी राष्ट्रभक्त होतं। राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनता येतं तर इमानदारीने। जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये हे गुण आहेत? आपण हे सगळं केलंय? आणि जर नसेल केलंय तर आपण देशभक्त आहोत का? धन्यवाद।